महाविद्यालयाचा सांस्कृतिक प्रतिनिधी आणि विद्यापीठाचा सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून मी विद्यार्थ्यांच्यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आपण महाविद्यालयामध्ये घेतोच आहोत, पण युथ फेस्टिवलमध्ये आपण विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी घेऊन गेलो आहे आणि त्या विभागामध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांना चांगली बक्षिसे मिळाली हे आता आवर्जून या ठिकाणी नमूद करतो आहे. विद्यार्थी विकास मंडळाच्या साहाय्याने सुद्धा 2017-18 पासून माझ्याकडे विद्यार्थी विकास मंडळ घेतलं आणि त्याच्यानंतर मी कमवा शिका योजना असेल, निर्भय करणे अभियान असेल, स्वयंसिद्धा अभियान असेल, ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल, हे सर्व कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर असेल, असे अनेक कार्यक्रम महाविद्यालयामध्ये मी जाणीवपूर्वक राबवले. विद्यार्थ्यांना चांगलं म्हणजे इंग्रजीचं ज्ञान तर दिलंच, पण त्याच्याबरोबर इतर सर्व कार्यक्रम महाविद्यालयामध्ये हिरिरीने त्या कालावधीमधील प्राचार्यांच्या सहाय्याने सर्व उपक्रम चांगले राबवले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराच्या बाबतीत तर सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांना नक्की सिलेबस कळायला पाहिजे, इथून सुरुवात केली होती आम्ही. ते प्रत्येक पेपर कसा सेपरेट आहे, प्रत्येक पेपरचं कसं चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन होईल हे मी त्या ठिकाणी अरेंज केलेलं होतं. असे अनेक विद्यार्थ्यांच्या हिताचे विविध चांगले प्रोग्राम मी महाविद्यालयामध्ये अरेंज केले आणि मला समाधान वाटतं की विद्यार्थ्यांनी सुद्धा, माझे विद्यार्थी अनेक क्षेत्रात पोहोचले. त्याचं कारणच असं आहे की केवळ मी चांगल्या प्रकारचं ज्ञानदान केलं आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या प्रकारेच कष्ट घेतले आणि त्या कष्टाला जागून त्यांना ते यश मिळालं. त्या यशाच्या मागे त्यांचे आई वडील आहेत, आम्ही गुरुजन आहोत, महाविद्यालय आहे, महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, तत्कालीन प्राचार्य आहेत, आत्ताचे प्राचार्य आहेत, असे सर्व आणि सर्व स्टाफ आहे जुना, ह्यांच्या सर्वांच्या सहाय्याने महाविद्यालयामध्ये चांगलं ज्ञान केलं. गेल्या 42 वर्षामध्ये दौंड महाविद्यालयाने या दौंड परिसरातील पिढ्या घडवायचं काम केलंय आणि त्याचा मी एक भाग होतो, याचा मला सार्थ अभिमान आहे. LMCच्या बाबतीमध्ये गेली 15 वर्ष मी LMC मध्ये काम करतो आहे, म्हणजे स्थानिक व्यवस्थापन समितीमध्ये काम करतो आहे. मागच्या वेळेला मी आदरणीय कैलासवासी आबांच्या बरोबर LMC मध्ये काम केलंय, आता बाबांच्या बरोबर काम करतो आहे आणि इथून पुढेही कार्यरत राहणार आहे. PhDच्या बाबतीत बोलायचं झालं तर PhD लॅटर स्टेज ऑफ लाईफ मध्ये खूप अवघड असते, कारण आता सर्व नियम बदललेले आहेत, सर्व नियम क्लिष्ट झालेले आहेत, प्लॅजारिझम आलेलं आहे आणि तरी सुद्धा मनामध्ये एक खंत होती की नाही, आपली ही उच्च पदवी जी आहे ती आपण कुठेतरी मिळवली पाहिजे आणि म्हणून बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या बाजूला ठेवून 2016 साली मी PhDला ॲडमिशन घेतलं आणि नंतर ते 2023 जानेवारीमध्ये मी ती कंप्लीट केलं. ह्या सर्व गोष्टींमध्ये मला माझे गुरुजन म्हणजे इंग्रजी विभागाचे भोर कॉलेजचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर NN पाटील असतील, LG पाटील सर असतील, नंतर प्राध्यापक डॉक्टर अशोक थोरात आहेत, ते इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज इन इंग्लिश ही इंटरनॅशनल संस्था आहे, त्याचा मी एक डायरेक्टर आहे त्या संस्थेचा आणि ते प्रमुख जे आहे डॉक्टर अशोक थोरात, त्यांचं मार्गदर्शन, डॉक्टर जरांगे यांचं मार्गदर्शन, डॉक्टर बालाजी, डॉक्टर नागणे, हे सर्व माझे मित्रपरिवार जेजुरीचे यांनी सुद्धा मला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्यांच्या व्यतिरिक्त माझं PhD हे अवघड होतं, त्यांनी सहकार्य केल्यामुळे मी ती मिळवू शकतो. भविष्यातील योजना माझ्या रिटायरमेंटच्या अनेक आहेत की एक खंत आहे की समाजकार्य थोडंसं राहून गेलंय, ते समाजकार्य करेल. ट्रेकिंगला परत जायचं आहे, क्रिकेट थोडंफार खेळता येते का बघायचं आहे. आता 25 तारखेला इस्माईल शेख सरांनी सांगितलं, नारायण बाग सरांनी गेट टुगेदर अरेंज केलं होतं आणि वयाच्या 58 आणि 59 वर्षी त्या दिवशी आम्ही खो खो ग्राउंडवरती जाऊन खेळलो. खूप आनंदाची गोष्ट आहे. माझ्या भावाबरोबर मी क्रिकेट खूप खेळलो प्राध्यापक होण्याच्या अगोदर आणि माझ्या भावाला चान्स मिळाला नाही, पण मला मात्र मी समर लीग मॅचेस पुढे जाऊन खेळायचो. जे काही माझे चांगले मित्र होते, भोर 11 नावाची आमची टीम होती आणि त्यांच्याकडनं मी समर लीग मॅचेस पुण्यात जाऊन खेळायचो. त्या काळामध्ये आपली बिकट परिस्थिती होती आणि त्या बिकट परिस्थिती असताना सुद्धा माझे जे चांगले मित्र इंजिनियर होते त्या काळातले, त्या
त्यांच्याकडे 4 व्हीलर आणि सर्व काही गोष्टी होत्या, त्यांच्या सहाय्याने आपण समर लीग मॅचेस त्या ठिकाणी खेळत होतो. अशा अनेक गोष्टी आहेत. आज जाता जाता एवढं एकच सांगेल की बकेट लिस्ट मधली एक गोष्ट आहे ते म्हणजे देश विदेशाची भ्रमंती ती करायची राहून गेली आहे. थोडंसं झालेलं आहे, म्हणजे USA आणि भूतान झाले, इंग्लंड झालंय, पण अजून जे काही देश आहेत ते मॅडमच्या सहाय्याने, आमच्या मॅडम प्रत्येक 6 महिन्याला एक परदेशवारी करतायत. त्यांच्या आधिपत्याखाली मला परदेशवारी करायची आहे. आणि अशा सर्व काय आहे. शेवटचं सांगतो, युलिसिस नावाची कविता मगाशी याचा रेफरन्स या ठिकाणी घेतला गेला. युलिसिस नावाचा ग्रीक मायथॉलॉजी म्हणजे ग्रीक पुराणामध्ये योद्धा होता की ज्याला ज्ञान आणि अनुभव घेण्यासाठी थांबायचं नव्हतं. इवन इन द ओल्ड एज युलिसिस वॉज अ रेस्टलेस हार्ट अँड ही वुड लाईक टू गो इन सर्च ऑफ नॉलेज अँड एक्सपिरियन्स. आणि तो ओल्ड एज मध्ये त्याची सर्व सूत्र, त्याच्या रॉकी आयलँड इथाकाची सर्व सूत्र आपला मित्र, आपला मुलगा टेलिमॅकस याच्याकडे सुपूर्द करतो. त्याला सांगतो की घरातल्या आई वडिलांची आणि आईची सेवा तू करायची आणि हे रॉकी आयलँड इथले लोक यांना सगळ्यांना तू बघायचं. मी कुठं जाणार आहे तर मी जगाच्या सफारीवर जाणार आहे, पूर्ण जग व्हिजिट करणार आहे. आणि मग तो आणि त्याचा मित्र जे आहेत, त्याचे कॉम्रेड्स म्हणजे फ्रेंड्स जे आहेत, त्यांना तो अपील करतो की लेट्स गो इन सर्च ऑफ नॉलेज अँड एक्सपिरियन्स. आपण होडीच्या सहाय्याने प्रवास करायला निघूया, राईट. आणि त्याच्यामध्ये त्याने असा रेफरन्स दिलाय की दिस होल वर्ल्ड इज लाईक अन आर्च, राईट. हे सर्व काही जग दिसतंय ना आपल्याला, अनट्रॅव्हल्ड वर्ल्ड इज लाईक अन आर्च. म्हणजे जे काही जग आपलं पाहायचं राहून गेलंय ते म्हणजे एक एक कमान आहे आणि ती प्रत्येक कमान आपल्याला बघायची आहे, असं तो आपल्या मित्रांना सांगतोय. आणि मग तो त्यांना अपील करतोय की अरे आपण जरी म्हातारे झालो असतो ना तर वी आर व्हेरी मच पॉवरफुल, वी आर हॅव्हिंग स्ट्रॉंग विल पॉवर, राईट. अँड द एज अँड द लास्ट लाईन्स आर लाईक समथिंग लाईक दॅट. Old age hath yet his honor and toil. Some noble work may yet be done. Death closes everything, but before actually death comes, some kind of noble work can be done. त्या उक्तीला उद्देशूनच मी माझं उर्वरित आयुष्य खर्च करणार आहे. आणि महाविद्यालयाला ज्या ज्या वेळेला गरज पडेल त्या वेळेला महाविद्यालयात माझ्या अनुभवाची शिदोरी घेऊन मी या ठिकाणी येईल. कारण ज्या ठिकाणी माझं कर्म घडलंय, ज्या ठिकाणी मी माझं आयुष्य व्यतीत केलंय, सॉरी, गेल्या 2 वर्षामध्ये चकले सरांच्या बरोबरीने भरपूर काम केलेलं आहे. जेवढा वेळ मिळेल तेवढा महाविद्यालयाला वेळ देण्याचा मी प्रयत्न केला. महाविद्यालयामध्ये अनेक गोष्टींची वारंवार होती. प्रत्येक गोष्ट कशी काही सिस्टमॅटिक होईल याच्यावरती मी भर दिला आणि मदत केली. नवीन स्टाफ असेल, हे असेल, त्यांना सगळ्यांना घेऊन या महाविद्यालयाच्या अडचणीतला एक मोठा धोंडा आहे, तो म्हणजे मॅथचा आहे. नक्कीच तो धोंडा आपण पार पाडूया आणि पुढे जाऊया. आणि महाविद्यालय ह्या 2 परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानाची अजून काही कवाडं निर्माण होतील का याच्यासाठीही बाबांच्या आधिपत्याखाली आणि संस्थेच्या आधिपत्याखाली आपण काम करणार आहोत. महाविद्यालयाचा परिसर मोठा आहे आणि मग येथील विद्यार्थ्यांना जे आजपर्यंत वंचित राहिलेले आहेत त्यांच्यासाठी काय करता येईल का, अशा काही योजना आल्या तर निश्चित माझा त्याच्यामध्ये सहभाग राहील एवढं आश्वासन देतो. तुमच्या भरभरून सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या हृदयात पोचलेल्या आहेत. तुम्ही सगळ्यांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या. पण एक सांगेल की आपण सुद्धा आता माझ्या इथे माझे सर्व वरिष्ठ प्राध्यापक आहेत, ज्युनियर विभागातील वरिष्ठ प्राध्यापक आहेत, माझे नॉन टीचिंगचे सर्व कर्मचारी आहेत.
माझी सर्व प्राध्यापक बंधू भगिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी आहेत. या तुम्हा सर्वांना माझ्या वतीने इथून पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं आणि तुम्ही सुद्धा निरोगी राहावं. या समाजाची आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी आपण करत राहू असं परमेश्वरचरणी म्हणजे स्वामीचरणी प्रार्थना करतो. आणि असंच इथून पुढे महाविद्यालयाच्या हाकेला हाक देऊन आपण सर्वजण निश्चितपणे याल अशी मनोकामना या ठिकाणी प्रकट करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. आपल्या सर्वांना विनंती की खूप उशीर झाला, आपण लगेच जेवण करूया. धन्यवाद सर. आपण दीपस्तंभ आहात सर आणि आपण आम्हा मुशाफिरांना नक्कीच दिशा देत राहाल आणि आम्ही आपला वारसा नक्कीच पुढे घेऊन जाऊ. यानंतर 1997ची बॅच एक सन्मानपत्र आपल्याला देऊ इच्छितं आणि त्या सन्मानपत्राचं वाचन या ठिकाणी जठार सर करतात. 1997ची बॅच एक सन्मानपत्र आपल्याला देत आहे आणि त्या सन्मानपत्राचं वाचन जठार सर या ठिकाणी करतात. जठार सर.